जगणे खेळत राहूया, उधळत मांडत राहूया, सरकत जाते वाळू पण रेघा ओढत राहूया, जगण्याचा पत्ता नाही पत्ता शोधत राहूया. नमस्कार, मी जान्हवी वानखेडे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2023 सहप्रायोजक लोकमान्य टिळक प्रतिष्ठान या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करते. मंथन, जिथे आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधतो, वैचारिक मंथन करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी बघूयात मागल्या वर्षीच्या मंथनची एक झलक. ऑल को मेरा सादर नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा UOSST यामध्ये तुमच्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. You need to learn, and not just by reading and listening to lectures, but you need to learn by doing it. ग्रेट. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. खरेच म्हणतात भाई. आणि या सार्थ उद्गारांना प्रत्यक्षात अंमलात आणणारं असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहेत. सिनेनाट्य अभिनेत्री, कवयित्री, निर्माती, उद्योजिका आणि चित्रकार, तसेच सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवणाऱ्या भाग्यश्री देसाई. नमस्कार मॅम. नमस्कार. तर आता विलंब न करता सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. मॅम, जसं की मी ओळख करून देताना आपल्या विविध क्षेत्रातल्या कार्याला नमूद केलं इथे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले कुठल्या क्षेत्रात तुम्ही पदार्पण केलं होतं? लहान असताना अर्थातच अभिनय. शाळेपासूनच मला नाटकात काम करायची किंवा टीचर्सच्या नकला करायची खूप आवड होती. आणि जेव्हा फ्री पिरियड असेल किंवा काय आमचा मधली सुट्टी असते, त्याच्यामध्ये मी हुबेहूब नक्कल करायची टीचर्सची. आणि त्याच्यातनं मार पण खूप खाल्ला, कारण त्या टीचर्सना आवडायचं नाही आपली नक्कल केलेली. सो त्यावेळेला मारही खाल्ला. पण मग त्याच वेळेला टीचर्सही लक्षात आलं की हिला काहीतरी अभिनयातलं जमतं आहे. त्यामुळे मग शाळेचं गॅदरिंग म्हणलं, कॉम्पिटिशन्स म्हणल्या की माझं नाव कायम पुढे असायचं. आणि त्याच्यातनं मग मी स्वतःला डेव्हलप करत गेले. अभिनयाची आवड होती. मग 8वीत असताना हिमगौरी आणि 7 बुटके हे नाटक तेव्हा मी स्वतः बसवलेलं होतं, दिग्दर्शन केलं होतं, त्याचे कॉस्च्युम्स केले, त्याचं म्युझिक केलं होतं आणि त्याच्यात चेटकिणीचा रोल केला होता. तर ते मी माझ्या दृष्टीने त्यावेळेचे हे मोठा एक तो इव्हेंट होता. आणि ऑफकोर्स त्याला सगळे आम्हाला अवॉर्ड्सही त्यावेळेला मिळालेली होती. पण असं करत ती आवड समहाऊ वाढत गेली. त्यामुळे माझं तुम्ही विचारलं तसं पहिलं या सगळ्या ह्याच्यामध्ये केलेला तो अभिनयच होता. आणि तो शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहे, अजूनही आहे. मॅम, एक सिनेनाट्य अभिनेत्री ते उद्योजिका हे 2 वेगवेगळे क्षेत्र आहेत. आणि तरीसुद्धा अभिनेत्री असून उद्योजिका राहणं, ह्यातले तुम्ही बदल कसे स्वीकारले?
ॲक्च्युली काय झालं, मी म्हटलं तसं शाळेमध्ये असल्यापासून मला अभिनयाची तर आवड होतीच आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे प्रयोग करून पाहणं हेही मला आवडायचं. तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती आवड वाढत गेली. मग पुरुषोत्तम करंडक असेल, यूथ फेस्टिवल असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात नाटकांच्या किंवा ह्याच्या, तर त्याच्यामध्ये मी कंटिन्युअस भाग घेत होते. त्यात अवॉर्ड्सही मला सतत मिळत होती. पुरुषोत्तमलाही मला अवॉर्ड होतं. आणि त्याच्यानंतर मग फक्त काय झालं की आमच्या घरी माझे वडील डोळ्याचे डॉक्टर होते, डॉक्टर देवल, आणि त्यांना असं वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं. त्यामुळे मग मी सायन्सला ॲडमिशन घेतली कॉलेजमध्ये. आणि पण झालं असं की ते जे बायोलॉजी किंवा ह्याची प्रॅक्टिकल्स असतात झोलॉजीची, तर ते आम्हाला कॉक्रोच होता, नंतर बेडूक होता ते सगळं डिसेक्शनला. आणि पहिल्याच दिवशी डिसेक्शन करताना सुरी हातात घेतली आणि मी बेशुद्ध पडले. त्यामुळे असं 2-3दा झालं. मग सगळ्या यांच्या लक्षात आलं, आमचे जे डेमॉन्स्ट्रेटर होते, की हिला काही हे जमणार नाही. मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की ही बेशुद्ध पडते दरवेळेला. मग वडिलांनी मला विचारलं तुला काय करायचं. म्हणलं मला ते प्राण्यांना मारलेलं ते रक्त मला ते बघवत नाही, म्हणलं मला नाही जमणार हे सगळं. सो मग मी लगेच आर्ट्सला ट्रान्सफर करून घेतलं मला. आणि त्याच्यानंतर मग मी आर्ट्समध्ये गेल्यावर तर मग वेगवेगळ्या स्पर्धा लिखाणाच्या असतील, अभिनयाच्या असतील, नाटकाच्या असतील, एकांकिकांच्या असतील, खूप मी त्याच्यामध्ये आय फ्लरिश्ड रादर, मला खूप ते आवडायचं. आणि पण त्याच्यात तेव्हासुद्धा असं हे करिअर करावं असं परिस्थिती नव्हती. कारण आत्तासारखंच तेव्हाही होतं की हे खूप म्हणजे काय म्हणतात अनसर्टन्टी असते या फील्डमध्ये. सो पहिलं तुमचं ब्रेड अँड बटर तुम्ही आधी सेक्युअर करायचं आणि देन यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट लाईक. मग मी युनिव्हर्सिटीमध्ये MA ॲडमिशन घेतली. आय डिड माय MA इन इंग्लिश. आणि मग त्याच्यानंतर मी कॉलेजला शिकवायला पण होते 1 वर्ष. त्याच्यामधल्या काळामध्ये माझं लग्न झालेलं होतं. आणि तेव्हा मग किशोर पंप्स, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या सासऱ्यांची फॅक्टरी होती किशोर पंप्स म्हणून, आहे अजूनही. तर वी आर इंटू केमिकल पंप्स. आणि म्हणजे टोमॅटो केचप असेल, नंतर तुमचं स्टेनलेस स्टीलचे जे हाय एंडचे पंप्स असतात ते आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. आणि म्हणजे सांगायला मला आवडेल, पुणे हाफ ऑफ द फुल पुणे सिटी रादर प्युअर ड्रिंकिंग वॉटर हे सगळं किशोर पंपमधनं येतं आपल्याकडे. नंतर गंगा क्लिनिंग प्रोजेक्टला आमचे पंप्स आहेत. असे जवळजवळ 42 कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतो. तर एवढा मोठा त्यांचा व्याप होता की मला असं वाटलं की आय शुड कॉन्ट्रीब्यूट समथिंग टू देम. म्हणून मग मी DBM आपलं MBA केलं. त्याच्यानंतर आधी DBM केलं, मग MBA केलं. आणि देन आय वॉज इन टू किशोर पंप्स. म्हणजे लग्नानंतर मग हे सगळं नाटक आणि सगळं बाजूला ठेवलं. आय वॉन्टेड टू हेल्प माय हजबंड अँड माय फादर इन लॉ. सो मी कंपनीमध्ये रेग्युलर जात होते आणि एक्सपोर्ट डिव्हिजन आय यूज टू हँडल. पण कसं असतं ना की जी तुमची पहिली आवड असते ते तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे आणि पुण्यातल्या काही जे ग्रुप्स होते त्यांना माहिती होतं की मी काम करते नाटकात. मग ते मला बोलवायचे, कुठलं तरी एक छोटंसं काही स्पर्धा असेल किंवा ह्याच्यात, तेवढ्यापुरतं मग मी ते भाग घ्यायची. आणि तरीसुद्धा मला ते असं स्वस्थ बसवत नव्हतं की काहीतरी ॲक्टिंगमध्ये काहीतरी करायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. आणि मी माझ्या पद्धतीने करत होते. पण कंपनीचंही काम एकीकडे चालू होतं. तेवढ्यात तुम्हाला सगळ्यांना माधव वझे ऐकून माहिती असतील, इज अ बिग डिरेक्टर. तर त्यांचा मला फोन आला की शिरवाडकरांचा ययाती देवयानी ते नाटक करत होते तेव्हा. तर त्यांचा मला फोन आला की असं असं मी हे नाटक करतो आहे कमर्शियल लेवलला, रमेश भाटकर आहेत त्याच्यामध्ये ययातीच्या रोलमध्ये, आणि तू देवयानी करशील का. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी. पण एवढा मोठा रोल परत घरी कसं सांगायचं वगैरे, पण समहाव ती मला परवानगी मिळाली आणि आय डिड दॅट रोल. आणि मग तेव्हापासून ते सुरू झालं की ही आता काम करते म्हटल्यानंतर लॉट ऑफ पीपल स्टार्टेड आस्किंग मी लाईक इकडे. मग तेवढ्यात एका सिनेमाची ऑफर आली, मग तेवढ्यात अजून एका नाटकाची ऑफर आली. असं करत 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 एकदम एका वेळेला मी 2-3 नाटकं, 2-3 सिनेमे असं एकदम करायला सुरुवात केली. त्या सगळ्याच्यामध्ये काय झालं, कंपनीचं काम थोडंसं मागे पडायला लागलं. आणि पण माझ्या मिस्टरांना माहिती होतं की मला नाटकाची आणि याची ॲक्टिंगची खूप आवड आहे.
सो ते मला म्हणले की ठीक आहे, तुला म्हणजे कंपनीत रोज नाही आलीस तरी चालेल, आपली AGM असेल त्यावेळेला ये. आणि मी त्यावेळेला खूप बाहेर परदेशी वगैरे त्याचं सतत चालू असायची कामं. तो म्हणला की मी नसताना काही अडचण आली तर तू कंपनी बघ, एरवी तुझं चालू राहू देत. सो दॅट वॉज अ बिग रिलीफ फॉर मी. आणि मग मी फुल टाईम ह्याच्यामध्ये सुरू केलं माझं करिअर. आणि AGMला आणि ऑफकोर्स ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला मी कंपनीमध्ये जातच होते त्यावेळेला. आणि एका पॉईंटला असं झालं की मी आता एवढी कामं करत होते. मी रसिक मोहिनीबद्दल सांगते फक्त आता. सॉरी, पाणी. आय हॅव अ बॅड थ्रोट ॲक्च्युली स्टील. तर झालं असं की सगळीकडे कामं करत असताना माझं एक ऑब्झर्वेशन चालू असायचं की इथे आता नाटकाच्या ह्याच्यामध्ये तुमचं मॅनेजमेंट कशी असते, सेटचं काय करतात, ड्रेपरी किंवा प्रॉपर्टी ते सगळं नंतर कुठे ठेवतात, त्याची अरेंजमेंट कशी असते, लॉजिस्टिक्स सगळं. आणि मग माझ्या असं लक्षात आल्यावर क्वालिटी मला पाहिजे तशी त्या सगळ्या प्रोडक्शन्समध्ये नव्हती. कारण आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट क्वालिटी. तर पण काय होतं, एक ॲक्टर म्हणून तुम्ही फार कमी सांगू शकता प्रोड्युसरला किंवा दिग्दर्शकाला. सो मला काही से नव्हत्या त्याच्यामध्ये. मी फक्त सजेस्ट करायची, नाही हे असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे, पण नॉट नेसेसरीली की ते ऐकतीलच आपलं. मग असं झालं की अरे मला हवं तसं जर प्रोडक्शन होत नसेल तर मी का करायचं यांच्याकडे काम, असं कुठेतरी ते आलं. आणि देन आय डिसाइडेड की इन दॅट केस मग मी माझं स्वतःचंच प्रोडक्शन हाऊस सुरू करते. म्हणजे मग मला हवं तसं प्रोडक्शन मला करता येईल. आणि सो दॅट वॉज इन 2002. 2002मध्ये मी स्वतःची रसिक मोहिनी नावाचं प्रोडक्शन हाऊस नाटकाकरता म्हणून सुरू केलं. आणि त्याचं पहिलं प्रोडक्शन आम्ही केलं लेकुरे उदंड झाली. अँड सुबोध भावे वॉज व्हेरी न्यू ॲट दॅट टाईम अँड ही वॉज द हिरो ऑफ दॅट प्ले. आणि आम्ही दोघं मेन रोलमध्ये होतो आणि मग बाकीचे पुण्याचे आम्ही सगळे आर्टिस्ट घेतलेले होते. सो दॅट वॉज माय फर्स्ट प्रोडक्शन. आणि फक्त एक झालं की त्याच्यामध्ये मला प्रोसेसमध्ये ॲज अ प्रोड्युसर मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे जे काय लॉजिस्टिक्स असतं की तारखा कशा मिळवायच्या असतात नाटकांच्या, नंतर त्यावेळचं सगळी मॅनेजमेंट कशी असते. ऑफकोर्स आय हॅड वन मॅनेजर ऑल्सो विथ मी हू हेल्प मी क्वाईट अ लॉट. पण शेवटी ते काही झालं की प्रोड्युसरपर्यंत येतच. सो आणि मग तिथपासून तो पुढच्या बऱ्याच नाटकांचा प्रवास सुरू झाला ॲक्च्युली. मॅम, तुम्ही कमर्शियल नाटकांबाबत आता बोलला. येस. तर या कमर्शियल जगाचे मला वाटतं नियम वेगळे असतात. तर येणाऱ्या पिढींनी आणि जेव्हा तुम्ही त्यात काम करायच्या म्हणजे आताही करत आहात, कुठले कौशल्य आत्मसात करावे? सॉरी, कुठले कौशल्य आत्मसात कुठली कौशल्य? हां, मी म्हणजे आता ज्या मुलांना ह्या फील्डमध्ये यायचं आहे ना, तर त्यांना मी सांगेन की ह्यातलं म्हणजे ऑफिशियल ट्रेनिंग तुम्ही जर घेतलं तर ह्याचा खूप उपयोग होतो. मग ते मे बी ॲक्टिंग असेल, मे बी डिरेक्शनचं असेल, लेखनाचं असेल. म्हणजे नॉट की सगळ्यांनाच अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं असतं. देर आर अदर ऑल्सो ॲस्पेक्ट्स की तुम्हाला दिग्दर्शनात जायचं आहे, तुम्हाला लेखनात जायचं आहे, तुम्हाला म्युझिकमध्ये काहीतरी करायचं आहे, तुम्हाला सिंगर म्हणून जायचं आहे, किंवा तुम्हाला बॅकस्टेजसुद्धा की सेटची निर्मिती कशी करतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे. तर लकीली आता या सगळ्याचे तुम्हाला कार्यशाळा अवेलेबल आहेत. म्हणजे कुठेही तुम्ही जा, पुण्याच्या बाहेरसुद्धा NSDपासूनसुद्धा किंवा पुण्याचं ललित कला केंद्र आहे इथे, तर तिथे तुम्हाला खूप चांगलं गायडन्स सगळ्याचं मिळू शकतं. आणि पुण्यामध्ये असे मोठे मोठे लोक आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सेट करता तुम्ही म्हणाल तर श्याम भुतकर आहेत की ते त्यांचा स्वतःचा ह्यूज स्टुडिओ आहे आणि तिथे ते खूप मुलांना स्वतः ट्रेन करतात की सेट म्हणजे नाटक कसं असतं ना, नाटक ऐकल्यानंतर तो सेटचा जो पर्सन असेल, आता श्याम भुतकर असेल समजा, तर त्यांना आम्ही नाटक ऐकायला बोलवतो. नाटक ऐकल्यावर ते लगेच त्यांचा असं स्केच काढून देतात आम्हाला की हा असा सेट असेल,
की म्हणजे एकच सेट आहे का त्याच्यामध्ये पुन्हा किचन दाखवायचं आहे का त्याच्यामध्ये पुन्हा अजून एक ऑफिस रूम दाखवायची आहे किंवा काय बेडरूम दाखवायची आहे. तर हे सगळं ते आम्हाला तिथे सांगतात आणि मग त्याच्याप्रमाणे पुढे त्यांचं काम चालू होतं. तर हे एक उदाहरण झालं. म्युझिकचं सेम असंच आहे. आता राहुल रानडेसारखा पुण्यामधला म्युझिक डिरेक्टर, तर त्याला समजा आपण कुठल्याही यांना पहिलं स्क्रिप्ट ऐकायला लागतं. स्क्रिप्ट ऐकून झाल्यावर तुमचा नाटकाचा फॉर्म कसा आहे, की ते पौराणिक आहे का ऐतिहासिक आहे का सोशल आहे का अजून कुठलं थ्रिलर आहे, रहस्यमय आहे, असं जे काही त्याचा जॉनर असेल नाटकाचा त्याच्याप्रमाणे मग ते म्युझिक आणि लाईट्स सगळंच म्हणजे त्याच्याप्रमाणे ठरवलं जातं. तर मला सांगायला तेच आवडेल की तुम्ही अभिनयाच्या बाबतीत सुद्धा पुण्यामध्ये खूप स्कूल्स आहेत. मी म्हणलं तसं एक ललित कला केंद्र आहे, भरतनाट्य मंदिरमध्ये पण चांगलं घेतात. आमची जी रसिकमोहिनी संस्था आहे त्यातसुद्धा आम्ही वर्कशॉप्स घेतो सुट्टीमध्ये ॲक्टिंगचे. आणि योगेश सोमण तुम्हाला ऐकून माहिती असतील, तर त्यांचेसुद्धा वर्कशॉप्स असतात. तर ज्यांना कोणाला या फील्डमध्ये यायचं आहे त्यांनी पहिलं जर वर्कशॉप अटेंड केलं तर खूप उपयोग होतो. तुम्हाला त्यातला नोहावही मिळतो आणि ते जे कोण सर असतील त्यांचा गायडन्सही त्याच्यामध्ये मिळतो आणि ते तुम्हाला पुढे वेगवेगळ्या ह्याची नावं पण सुचवतात की ह्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा, तुम्हाला इकडे इकडे चांगला स्कोप आहे. तर अशा पद्धतीने यू कॅन गो अहेड विथ दॅट. मॅम, विविध क्षेत्रातली विविध अंग तुम्ही हाताळली आहेत. म्हणजे आता ह्या क्षेत्रातून त्या क्षेत्रात जात असताना, पदार्पण करताना तुम्ही कुठल्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? आव्हानं तर खूपच येतात आणि दॅट इज पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघायचं ठरवलं तर ती आव्हानं न राहता म्हणजे चॅलेंज म्हणून त्याच्याकडे न बघता एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं नेहमी. सो जसं मी सांगितलं सुरुवातीला मी फक्त अभिनय करत होते. तर अभिनय करत असताना सुद्धा बारीक सारीक अडचणी येत असतात, पण त्या विशेष नसतात. मला हे नंतर जाणवलं, कारण त्याच्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष प्रोडक्शनमध्ये शिरले तर त्यावेळेला बाकीचे प्रोड्युसर असतात किंवा बाकीचे तुम्ही बाहेर गावी जेव्हा प्रयोग करता तर त्यावेळेला सुद्धा लॉजिस्टिक्स खूप सांभाळायला लागतं आणि ते खरं म्हणजे आव्हानच असतं ते मोठं. कारण 20 ते 25 माणसांची टीम संपूर्ण घेऊन इकडनं बस करून तुम्हाला पार इंदौर, जबलपूर असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, बेंगलोर असेल, सगळीकडे तुम्हाला घेऊन जायला लागतं. मग त्यातलं ते अगदी गाडीचं साधं डिझेलपासून, टोलपासून, त्याचे टॅक्सपासून ते गाडीतल्या लोकांचं खाणं पिणं, जेवण, त्यांचं राहणं या सगळ्याची सोय करायला लागते. आणि तिथे परफॉर्म केल्यानंतर जे काही तुमचे पैसे यायचे ठरलेले असतात ते तुम्हाला तेवढं येणं तेही तेवढंच गरजेचं असतं. याच्यामध्ये माझा एक छोटासा अनुभव सांगते. औरंगाबादला आमचा शो होते चिरंजीव आईस नाटकाचे. तर त्याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंट आमची ठरलेली होती 2 प्रयोगांचे. तर त्यांनी मला एक ॲडव्हान्स XYZ एक पाठवून दिलेला होता तिथल्या कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, हे जे काही बाहेर शो घेतात त्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. तर त्यांनी एक सर्टन अमाऊंट मला ॲडव्हान्स पाठवलेली होती आणि बाकीचे पैसे तो म्हणलं की तुम्ही आल्यावर मी देतो. बरं, नाटक हा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नसतं, अजूनही नसतं, विच इज व्हेरी बॅड ॲक्च्युली. मी सुरुवात केली ती माझ्या प्रोडक्शन हाऊसपासनं की कॉन्ट्रॅक्ट करायचं, त्याच्यावर त्यांच्या सह्या घ्यायच्या, बट नोबडी ॲक्सेप्टेड. त्या लोकांना ती सवयच नाही आहे कॉन्ट्रॅक्ट वगैरे करून घ्यायची किंवा त्याला बांधील राहण्याची त्यांना ती सवय नसते. सो नोबडी ॲक्सेप्टेड, दॅट्स ओके. तर कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यातही नव्हतं. आम्ही तसेच लिखापडी काही नसताना फोनवर सगळं हे होतं आमचं. आणि आम्ही गेलो तिथे तर बाकीची सोय वगैरे सगळी चांगली होती आणि थिएटरचा आमचा पहिला शो झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं 5 वाजता एक होता आणि त्याच्या पुढचा 8 वाजता होता, असे लागोपाठ 2 होते. तर 5 वाजताचा शो होता तो 7:30ला संपला आणि मध्ये अर्धा तासाचा गॅप होता. तर तो जो कॉन्ट्रॅक्टर होता तो आला, तर त्याला मी म्हटलं आपले राहिलेले पैसे म्हटलं आमच्या मॅनेजरकडे देऊन टाका, म्हणजे आम्हाला पुढचा शो सुरू करता येईल. तर तो म्हटला बरं आलोच मी असं म्हणून तो गेला. तर नाटक सुरू, फर्स्ट बेल झाली, सेकंड बेल झाली. तर आमच्यामध्ये कसा परवलीचा शब्द आहे
की नाटकाचे पैसे आले की नाही असं डायरेक्ट आम्ही विचारत नाही. हां, तर लक्ष्मीबाई आल्या का असं आम्ही म्हणतो. तर लक्ष्मीबाई आल्या का याचा अर्थ बाहेरच्या लोकांना वाटतं कोणीतरी कॅरेक्टर आहे नाटकातलं आणि ते आले का विचारतात. पण आमचं असं लक्ष्मीबाई आले का म्हणजे पैसे आले का. तर लक्ष्मीबाई आलेल्या नव्हत्या. तर मॅनेजर मला म्हणले, मॅडम काय करायचं, अजून लक्ष्मीबाई आलेल्या नाही आहेत. तर मग आम्ही अनाऊन्स केलं की लक्ष्मीबाई येतातच आहेत, आम्ही थोड्या वेळात नाटक चालू करतो आहे. लक्ष्मीबाई येण्याची नाव दिसेना. बरं, त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो आहे, तो काही फोन उचलायला तयार नाही. लोक शिट्ट्या मारायला लागले, अंडी फेकायला लागले, नेहमीप्रमाणे प्रचंड गोंधळ सगळा. तर माझे मॅनेजर मला म्हणले, मॅडम तुम्ही सुरू करा नाटक, मी त्या कॉन्ट्रॅक्टरचं बघतो काय करायचं ते. म्हणलं बघा, नाहीतर म्हणलं एवढा सगळ्यांचा खर्च आपल्यावर येईल शेवटी. तर त्याच्यानंतर आम्ही नाटक सुरू केलं. पहिला अंक संपला, इंटरव्हल झाला, चहा पान वगैरे होतं, तरीसुद्धा लक्ष्मीबाई आलेल्याच नव्हत्या, कॉन्ट्रॅक्टरही गायब होता. असं करत करत तो शेवटपर्यंत आला नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याला फोन एकदा लागला त्याचा. तो म्हणला येतोच आहे, डोंट वरी, मी येतोच आहे, तुमची जेवणं सुरू करा तुम्ही, मी पैसे घेऊन येतोच आहे. तो येतोच आहे, तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे. म्हणजे असे सुद्धा अनुभव येतात. सांगायचा मुद्दा हा की लॉजिस्टिक्स आहेत, तर तुम्ही विचारता की हे सगळं मॅनेज कसं हे होतं, तर ह्याच्यामध्ये हेही अनुभव येतात. तर आम्ही आता इतके त्याच्यातनं गेलेलो आहेत. आम्ही नवीन निर्मात्यांना आम्ही नेहमी सांगतो की किमान तुम्ही 50% पुढचा ॲडव्हान्स कायम घ्यायचा. मला त्या माणसाने फक्त 1/4 ॲडव्हान्स दिलेला होता, बाकी सगळे माझे पैसे आजतागायत आलेले नाही आहेत आणि ते आता याच्यापुढे येण्याची शक्यता नाही आहे. पण हे असे अनुभव येऊ शकतात, त्याला काहीच करू शकत नाही. मॅम, मीडिया सेक्टरमध्ये दैनंदिन पातळीवर लहान मोठे बदल होत असतात, तर एक कलाकार म्हणून तुम्ही ते बदल कसे स्वीकारता? तुम्हाला अपडेट राहावंच लागतं. हां, कसं आहे, म्हणजे आपण म्हणतो दर 10 वर्षांनी पिढी बदलते. सो ह्याच्या आधी 10 वर्ष जे होतं ते आता नाही आहे, त्याच्या आधी 10 वर्ष जे होतं तेही आता नाही आहे. हां, सो माझ्या चिरंजीव आईसमधला एक उदाहरण मी देईन फक्त याच्यामध्ये. ते यूट्यूबवर आहे, तुम्ही नक्की बघा ते नाटक चिरंजीव आईस. त्याचे आम्ही 600च्या पुढे शो केलेले आहेत आणि अजूनही चालू आहे. म्हणजे त्याचे काही कॉन्ट्रॅक्टचे शो आले तर आम्ही करतो ते. तर त्याच्यामध्ये मेन कास्टमध्ये सुहासिनी देशपांडे होत्या, आहेत, म्हणजे माझी सासू झालेली. त्याच्यानंतर उपेंद्र दाते मुंबईचे आर्टिस्ट ते होते आणि बाकीचे मग पुण्याचे उदय लागू वगैरे ही टीम होती सगळी. आणि माझा त्याच्यामध्ये रोल अमेरिकन वाईफ होता. म्हणजे संपूर्ण नाटक लॉस एंजलिसमध्ये घडतं, सगळा सेट आणि सगळा तिथला आहे. आणि आई तिथे येते भारतातनं आणि मग नंतर जे काय सगळे कल्चरल शॉक्स आणि सगळे तिला बसतात त्याच्यावरचं ते नाटक आहे. आणि त्याच्यामध्ये मी आपण भारतीय पुण्याची मराठी मुलगी आणि मला अमेरिकन वाईफ साकार करायची होती. तर मोहन वाघ होते तेव्हा आणि मोहन वाघांचे चंद्रलेखा आणि माझी रसिका मोहिनी असं ते आम्ही कंबाईन ते नाटक तेव्हा प्रोड्यूस केलेलं होतं. तर मोहन वाघांनी मला खूप मदत केली ॲज अ प्रोड्युसर म्हणून सुद्धा. तर मी त्यांचा सल्ला कायम घ्यायची, कारण एवढं मोठे स्टॉलवर्ट असते होते. सो त्यांचा सल्ला खूप उपयोगी पडायचा आम्हाला. तर मला म्हणे तुम्ही अभ्यास करा या कॅरेक्टरचा, म्हणजे अप टू डेट तुम्हाला जो विषय आपला आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करा ह्या कॅरेक्टरचा, की त्या बायका बोलतात कशा, बसतात कशा, चालतात कशा, त्यांचे हावभाव कसे असतात. सो तुम्हाला खोटं वाटेल, मी पुढचे काही 3 आठवडे जवळपास मी मराठी चॅनल लावला नाही. मी स्टार आणि तिकडचे त्यांचे जे काही BBC किंवा याचे जे चॅनल्स असतात, इव्हन न्यूजसुद्धा ऐकणं, त्या बोलणाऱ्या ज्या बायका, तर त्यांची हेअरस्टाईल कशी असते, त्यांची बोलण्याची लकप कशी असतात, त्या बघतात कशा, हातवारे कसे असतात, त्यांचे उच्चार कसे असतात. तर हे सगळं मी पुढचे 3-1 आठवडे महिनाभर ऑब्झर्व करत होते. त्यात मला मोहन वाघांनी खूप छान बाकीच्या सजेशन्स दिलेल्या होत्या, की विग त्यांनी आमचा खूप छान करून दिला होता. म्हणजे पूर्ण असा ब्लॉन्ड हेअर आणि एकदम अमेरिकन वाटेल असा तो विग होता. आणि त्याच्यामध्ये त्या ड्रेसेस आणि काय झालं तर मी प्रोड्युसर होते त्याच्यामध्ये आणि खर्च खूप व्हायला लागला त्या नाटकाचा. सो मी त्यांना म्हणलं की आपल्याला
एवढा खर्च करायचा आहे का ड्रेसेस आणि याच्यावर. तर त्यावेळेला त्यांनी मला एकच सांगितलं, ते म्हणले भाग्यश्री एक लक्षात ठेव, तू मराठी आहेस आणि तुला अमेरिकन पोस्ट करायचं आहे. म्हणजे जे तू आहेस ते तुला त्याच्यात न दाखवता तू जे नाही आहेस ते तुला एक्सप्लोअर करायचं. तर अशा वेळेला थोडी जरी प्रेक्षकांना शंका आली की तू मराठीच आहेस तर हे नाटक पडलं म्हणून समज. सो मी पण मग माझ्याकडनं खूप त्यावेळेला कष्ट घेतले. त्यांनी मग कॉस्ट्युम्सपासून सगळं त्या पद्धतीचं आम्हाला करून दिलं. मी माझे हावभाव उच्चार सगळं त्या पद्धतीने करून गेलं. आणि मला खरं सांगायला आवडेल, नाशिकला आमचा लोकमत सखीमणचा प्रयोग होता. थिएटर पॅक होतं पूर्ण. आमचा प्रयोग झाला. प्रयोगानंतर म्हणजे तो पहिला प्रयोग असा होता की आमचा तो 7वा का 8वा प्रयोग होता. नाशिकमध्ये पहिलाच प्रयोग होता. आणि नाटक संपल्यानंतर आम्ही कर्टन कॉल घेतोच नॉर्मली की सगळ्यांचं इंट्रोड्यूस वगैरे करताना. तर ते उपेंद्र दाते म्हणून होते, त्यांनी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिलं आणि माझं नाव त्यांनी सांगितलं भाग्यश्री देसाई. तर कोणाला खरं वाटे ना, ते म्हणले तुम्ही ही अमेरिकेतनं आली ना, हिचं नाव भाग्यश्री देसाई कसं. तर मला म्हटलं तुम्ही बोलून दाखवा बरं, तुम्ही मराठी आहेत ना, मग बोलून दाखवा तुम्ही. मग मी त्यांना 4-5 वाक्य मराठीतनं बोलून दाखवली. तेव्हा त्या लोकांचा विश्वास बसला की मी अमेरिकन नाही आहे, मी मराठी आहे. म्हणजे ती मी पावती समजते की लोकांना तेव्हा असं जाणवलं पण नाही की ही मराठी आहे म्हणून. तर तो अभ्यास जो असतो तो महत्त्वाचा असतो कॅरेक्टरचा. म्हणजे अप टू डेट ठेवण्याच्या बाबतीतलं मी ते सांगते की त्या कॅरेक्टरप्रमाणे तुम्हाला तो अभ्यास करून आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे काय आहे ते अपडेट्स तुम्हाला ठेवायला लागतात. आत्ताचं जे आमचं नाटक चालू आहे ब्लाइंड गेम, त्याच्यामध्ये मी अंधाळ्याबाईचं काम करते. तर त्यात सुद्धा असंच झालं की आमचे जे दिग्दर्शक होते अनिल खोपकर, तर ते मला म्हणाले की थोडी जरा लोकांना शंका आली ना की तुला दिसतंय तर मग गेलं आपलं नाटक. तर त्यावेळेला मग मी ब्लाइंड स्कूलमध्ये रोज जायची. ब्लाइंड स्कूलमध्ये ती तर मुलं जास्त करून गॉगल वापरायची, पण मला गॉगल वापरायचा नव्हता. डोळे तसेच्या तसे ठेवून लाईट्समध्ये. पण एक नजर ती म्हणजे ब्लाइंड लोकांचं एक असतं की नजर त्यांची हलत नाही. सो त्याची सवय तुम्हाला करायला लागते. आणि मग त्यांचा 6th सेन्स अशा वेळेला खूप काम करायला लागतो. जर तुम्हाला दिसत नसेल तर 6th सेन्स तुमचा खूप काम, म्हणजे कान, स्पर्श, आवाज याचे खूप सेन्सिटिव्ह होतात ते लोक. तर ते मग मी हे केलं की त्याच्यामध्ये फोन डायल करायचे असायचे बरेचदा. तर मग फोन डायल कसा करायचा, मग ते त्यावेळेला तर ते तसं ते जुनं नाटक असल्यामुळे जुने फोन्स जे असायचे डायल असे गोल गोल फिरवणारे, तर त्याच्यावर मग त्यांनी एकाने मला हे केलं की आम्ही त्याच्यावर असं हात ठेवतो, आधी हात ठेवतो, मग ते हाताला स्पर्श होतं 5 नंबर का 6 नंबर, आणि मग आम्ही ते डायल करतो. तर अशा त्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. किंवा त्या लोकांचा आवाजाचा सेन्स खूप जागृत असतो अशा वेळेला. तर कोणीही बोलताना मला लगेच तो आवाज ऐकायला ते असं करतात. तर त्यांची ऑब्झर्वेशन्स मी ती खूप केली की ब्लाइंड लोक कसे हे करतात. आणि म्हणजे जे तुमचं कॅरेक्टर असेल त्या पद्धतीने जर ते तुम्ही साकार केलं तर ते लोकांना कन्व्हिन्स होतं. आणि मग ती मजा येते नाटक करताना ॲक्च्युली. आणि अशा रीतीने म्हणजे मी हा एक फक्त उदाहरण दिलं, पण नाटकातलं प्रत्येक जणच आमचं त्या पद्धतीने स्वतःला अपडेट्स ठेवतात या सगळ्या बाबतीत. अगदीच म्हणजे निरीक्षणाचं फार महत्त्व आहे. निरीक्षणाचं खूपच महत्त्व आहे. यू हॅव टू डू इट. मॅम, टीका आणि संदर्भ हे टीका आणि कौतुक हे 2 संदर्भ आजच्या पिढीने फार जुने केलेत. हो. आणि तसंच आपल्याकडे क्रिटिसिझम फार लवकर होतो, हो. ॲप्रिसिएशनला तितकासा वाव नाही. खरं. तर एक कलाकार म्हणून, नुकतंच अभिनेत्री नसून एक कलाकार म्हणून तुम्ही ते कसं अनुभवलंय आणि कसं त्याबरोबर डील करता येतं? कौतुकाची थाप मिळते आणि त्याचा आनंदही असतो. टीकेलाही आम्हाला खूप सामोरं जायला लागतं अशा वेळेला. पुन्हा मी चिरंजीव वाईसचं उदाहरण देईन. चिरंजीव वाईसचा आमचा बालगंधर्वला प्रयोग होता. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, लिव्ह इन रिलेशनवर थोडंसं फोकस आम्ही केले. एल्डरली लोकांचं, म्हणजे 60+ जे लोक आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचा पार्टनर गेल्यानंतर तुम्ही एकटे राहता अशा वेळेला. तर मग अशा वेळेला कोणाबरोबर जर फ्रेंडशिप झाली समजा, किंवा मग त्याच्याबरोबर तुम्ही म्हणजे एखादी बाई असेल तर ते पुरुषाबरोबर तिने जावं का, किंवा वाईस वर्सा.
तर मग समाज काय म्हणेल, मुलं काय म्हणतील, हा एक त्याच्यामध्ये अँगल आहे. नाटकामध्ये पण आम्ही दाखवला आहे तो. पण मग एका पॉईंटला असं आहे की लोकांना काय पडली आहे, शेवटी तुमचं लाईफ आहे, तुमचं आहे, तुम्ही काय करायचं आहे तुम्ही ठरवायला पाहिजे. तर त्यामुळे मग आम्ही आमच्या नाटकाचे जे लेखक आहेत रामदासी म्हणून, तर त्यांनी ते प्रेक्षकांवरच सोडलेलं आहे की हे जे कपल आहे ते युरोप टूरला जातं, लग्न करायचं की नाही हे नंतर ठरवू असं म्हणून. तर त्याच्यामध्ये नारी समता मंचचे लोक तर ते नाटकाला आले आणि त्यांनी नाटक न बघताच बाहेर घोषणा द्यायला सुरुवात केल्या की तुम्ही समाजावर वाईट परिणाम करणारं तुम्ही नाटक करताय, आम्ही ते होऊ देणार नाही वगैरे. मोर्चे, आरडाओरडा, काचा फोडल्या त्यांनी बाहेर. तर माझा मॅनेजर आले आतमध्ये, मला म्हणलं हो ते असं असं करतायत, काय करायचं. तर मी म्हणले त्यांना एक काम करा, त्या जो कोण मेन आहेत त्यांना म्हणून तुम्ही नाटकाला बसा, आम्ही तुम्हाला पहिल्या रांगेत देतो बसायला, तुम्ही नाटक बघा आणि मग ठरवा. तर हे म्हणजे जसं ते नथुराम गोडसेच्या बाबतीत झालं, नाटकाच्या बाबतीत मी नथुराम बोलते, त्यांना सुद्धा खूप क्रिटिसिझम फेस करायला लागला आणि त्यांचं तर म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावर झालं. पण आमच्या बाबतीत असं झालं की त्या बायका होत्या सगळ्या नारी समता मंचच्या आणि त्यातल्या ज्या दोघी तिघी होत्या त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली. म्हणजे मी स्वतः बाहेर आले, मी त्यांना म्हणलं तुम्ही या नाटकाला बसा आणि जर तुम्हाला असं वाटलं त्या क्षणी की हे नाटक होऊ देता कामा नये, म्हणलं मी तुमच्या समोर लिहून देते तुम्हाला की मी नाटक पुन्हा करणार नाही. तर मग त्यांना काय त्यामुळे आम्ही दोघी तिघी नाही, आम्ही 10-12 जणी येऊ म्हणून म्हणलं ठीक आहे तुम्ही या बसा नाटक बघा. मग नाटकाला बसल्या, त्या शेवटपर्यंत बसल्या आणि मी त्यांना नाटक झाल्यावर मग म्हणलं सांगा ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला वावगं काही वाटतंय का, की अश्लील काही आहे का, किंवा असं संस्कृतीला बाधक असं काही वाटतंय का तुम्हाला. तर त्या म्हणल्या नाही, म्हणजे हा विचार त्या म्हणला नाही आम्हाला पटलेला तुमचा, पण तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने मांडलाय ते सोबर आहे खूप आणि डिसेंटली तुम्ही मांडलंय, त्यामुळे आम्ही काही याच्यावर मात्र आक्षेप घेऊ शकत नाही. पण म्हणजे मी म्हणलं तसं क्रिटिसिझमसुद्धा बराच फेस करायला लागतो, त्याला तेवढ्याच ताकदीने तुम्हाला सामोरं जायला लागतं, त्याला इलाज नसतो. तर वेळ आहे एका छोट्या विश्रांतीची. परत भेटूया टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2023 सहप्रायोजक लोकमान्य टिळक प्रतिष्ठान. विश्रांतीनंतर स्वागत आहे आपल्या सर्वांचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2023 रेट्रोसेम मेट्रो तक सहप्रायोजक लोकमान्य टिळक प्रतिष्ठान या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करत होतो भाग्यश्री देसाई यांच्याबरोबर. मॅम, जसं की तुम्ही तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे ज्याचं नाव आहे आषाढ आणि त्याला साहित्यातले बरेच मोठे पुरस्कार मिळाले आहेत. तर पूर्वीच्या लेखनात आणि आत्ताच्या लेखनात फार फरक आहे. तर आत्ताच्या लेखनाची काय आव्हानं आहेत? भाषेमध्ये खूप फरक पडलाय. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळचं सांगा, भारा तांबे असतील, जुने कवी घेते, किंवा बालकवी ठोंबरे होते, किंवा लेखक सुद्धा पूर्वीचे जयवंत दळवी असतील, नासी फडके असतील, शिरवाडकर असतील. तर त्यांची लेखनाची शैली आणि त्या कुठलंही लेखन हे काय असतं, त्या समाजाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामधनं दिसतं आपल्याला. आणि मी म्हटलं तसं दर 10 वर्षांनी पिढी बदलत असते. त्यामुळे मला जर आज लिहायचं असेल आणि आजच्या लोकांशी, तुम्हा मुलांशी जर मला कनेक्ट व्हायचं असेल, तर मी आजच्या काळाला सूट होईल असं लिहायला पाहिजे, तर ते लोकांना वाचावंसं आवडतं. तर तसंच आहे की म्हणजे त्यावेळची सामाजिक परिस्थिती, जे पूर्वीचे लेखक होते की त्यावेळेला समाजामध्ये ज्या काही चालीरीती होत्या किंवा जे काही रूढी परंपरा होत्या, त्याच्या अनुषंगाने ते लोक लिहित होते आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. आताच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर रूढी काय, परंपरा काय, किंवा ह्या गोष्टी आता थोड्याशा मागे पडत चालल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे आता जास्त पॉप्युलर होतो आणि तो चांगलाच आहे त्या अर्थाने. तर त्यामुळे लेखनामध्ये सुद्धा आत्ताचे जे लेखक आहेत त्यांनी त्या दृष्टीने जर आत्ताच्या जनरेशनला सूट होईल अशा पद्धतीने ह्या गोष्टी जर त्यांच्या लेखनामध्ये आणल्या
तर त्याला जास्त चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल. म्हणजे आताचं सोशल मीडिया असेल किंवा तुमचं हे जे काही सगळं ट्विटर असेल, फेसबुक असेल, त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही लेखन केलं, त्या गोष्टी तुमच्या लेखनामध्ये आल्या, मोबाईल्स तुमच्या लेखनामध्ये आले, तर ते कनेक्ट होतात लोकांना. म्हणजे सिनेमासुद्धा तुम्ही बघा, पूर्वीचे जे 60s आणि 70sचे जे सिनेमे होते, 80sमधले सुद्धा, तर ते जरी चांगले असेल तरी ते आता आपल्याला खूप स्लो वाटतात. हां, आता आपल्याला ते आपण कनेक्ट होत नाही त्याच्याशी. पण आत्ताचे जे सिनेमे आहेत, तर ते जर नवीन जनरेशनला जर तुम्हाला ते कनेक्ट होत असतील, मग ते हिंदी, बॉलिवूड असू देत, सँडलवूड असू देत, सँडलवूड म्हणजे टॉलिवूड तिकडचं, बेंगलोर वगैरे त्या साईडचं, कर्नाटकातलं, किंवा मराठी सिनेमे असू देत, तर आत्ताचा काळ जर त्यांनी त्या सिनेमामध्ये आणला तर ते लोकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतात. तर त्या दृष्टीने लेखनामध्ये सुद्धा तो फरक व्हायला पाहिजे. माझा जो आषाढ काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे समाजामधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या काही अनिष्ट गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि मग त्या अंधश्रद्धा असेल किंवा आताच्या काळातलं फेसबुक किंवा याच्यावरचं जे असेल की लोकांची मानसिकता काय असते. मी एक उदाहरण म्हणून छोटीशी कविता यातली वाचून दाखवते, तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामधलं माझी जी एक कविता आहे आषाढमधली, ते बोलत नाहीत. कवितेचं नाव आहे ते बोलत नाहीत. म्हणजे आता तुम्ही आपण व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक किंवा याच्यावर तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल की आपल्याला जे लोक नको असतात, ज्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकत नाही, किंवा पण त्यांच्याबद्दल एक उत्सुकता असते की मी त्याशी बोलत नाही पण तो काय करतो, किंवा तो त्याचा आता सध्याचा स्टेटस काय आहे, किंवा त्याचा व्हॉट्सअपचा DP त्याने कुठला ठेवला आहे. हां, हे उत्सुकता असते आपल्याला. त्याच्यावरची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे ते बोलत नाहीत. ते एकमेकांशी कधीच बोलत नाहीत. ते एकमेकांशी कधीच बोलत नाहीत, तरीही व्हॉट्सॲप चेक करताना एकमेकांचे फोटो आवर्जून बघतात. तरीही व्हॉट्सॲप चेक करताना एकमेकांचे फोटो आवर्जून बघतात, स्टेटसलाही चक्कर मारून येतात, पण बोलत नाहीत. फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये ते नाहीत. फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये ते नाहीत, तरीही न चुकता एकमेकांच्या वॉलवर जातात. तरीही न चुकता एकमेकांच्या वॉलवर जातात, टाकलेली नवी पोस्ट नक्की बघतात. इतरांचे लाईक्स आणि कॉमेंट्सही तपशीलवार वाचतात. हां, इतरांचे लाईक्स आणि कॉमेंट्सही तपशीलवार वाचतात, पण बोलत नाहीत. मेसेंजर मध्ये मध्ये उगाचच चेक करतात. मेसेंजर मध्ये मध्ये उगाचच चेक करतात. मेसेज नसला की जरा खट्टू पण होतात, पण बोलत नाहीत. ट्विटरवर ट्यूट्यू करताना एकमेकांची दखल घेत नाही असं मुद्दाम दाखवतात. ट्विटरवर ट्यूट्यू करताना एकमेकांची दखल घेत नाही असं मुद्दाम दाखवतात, कारण ते बोलत नाहीत. सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये नसले तरी एकमेकांच्या माइंड मीडियामध्ये नेहमीच असतात. सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये नसले तरी एकमेकांच्या माइंड मीडियामध्ये नेहमीच असतात, पण एकमेकांशी ते बोलत नाहीत कधीच. आत्ताच्या परिस्थितीला फार साजेशी आहे कविता. हो. कारण आताची पिढी त्याच वळणावर आहे. अगदी अगदी. म्हणजे आमची जनरेशन तर सोडाच, आम्ही पण त्यातलेच आहोत, आणि तुम्ही तर एवढे लहान आहेत, तुम्ही त्याच्यातच असता. मॅम, रसिक मोहिनीबद्दल प्रश्न होता की रसिक मोहिनी, जसं तुम्ही आर्ट्स पण एक संस्था आहे आणि एक निर्मितीची संस्था उभारली आहे, तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा तेवढंच रसिक मोहिनीने काम केलं आहे. तर यामागील हेतू काय होता आणि रसिक मोहिनीची जडणघडण कशी झाली? मी म्हटलं तसं 2002मध्ये मी रसिक मोहिनी या नावाने नाट्यसंस्था सुरू केली. त्याच्यासुद्धा म्हणजे नावामागची एक कहाणी छोटीशी अशी आहे. काय झालं, नाटक बसवायला सुरुवात केलेली होती, लेकुरे उदंड झाली. अनंत कान्हो त्याचे दिग्दर्शक होते आणि पुण्यातले सगळे कलाकार, सुबोध भावे वगैरे, आम्ही सगळे तालमी करत होतो. 9 मेला प्रयोग होता त्याचा. 9 मे 2002च्या याला बालगंधर्वाला पहिला प्रयोग होता. आणि एप्रिलमध्ये
हे होतं, गुढीपाडवा आलेला होता. आणि गुढीपाडवा नाटकाचं एक असं असतं की तुम्ही नवीन कुठलंही प्रोडक्शन केलं की त्याचा मुहूर्त असतो. तर मुहूर्त करायचा, सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचे, मोठमोठ्या लोकांना बोलवायचं, त्यांच्याकडनं काही सजेशन्स असतील तर त्या घ्यायचा, नाटकातला एखादा प्रवेश सादर करायचा अशा वेळेला, आणि नटराजाला वंदन करून मग पुढे आपण चालू करतो. तर आमचं असं ठरलं की गुढीपाडव्याला आपण पूजा करायची, त्या दिवशी मुहूर्त करायचा नाटकाचा. तर सुबोध भावे मला म्हणाले, मॅडम आपण नाटक करतोय खरं, पण ते बॅनर काय आहे, कुठल्या बॅनर खाली आपण करतोय. म्हणलं खरंच की आपण अजून बॅनरचा विचारच केलेला नाही, डोक्यातच आलं नव्हतं माझ्या. तर मग मी बरंच त्याच्यावर चर्चा केली. मला माझ्या आईचं नाव त्याला आधी द्यायचं होतं, मग नाहीतर मग असं कोणाचं तरी नाव द्यावं अशी इच्छा होती. आणि रात्री त्या दिवशी पहाटे 3 वाजता मला एकदम असं रसिका मोहिनी असं फ्लॅशच झालं ना. मग त्याच्या मागचं काय मला कारण माहीत नाही, कधी माझ्या नाव हे डोक्यातही आलेलं नव्हतं. आणि नवऱ्याला मी उठवलं, म्हणलं ए रसिका मोहिनी. तो म्हणला काय रसिका मोहिनी काय. म्हणलं नाही, आपल्या संस्थेचं नाव रसिका मोहिनी. तो म्हणला छान आहे, झोप आता. पण मग ते नाटक आवडलं, आपलं नाव आवडलं सगळ्यांना. आणि दुसऱ्या दिवशी मग मी तालमीच्या इथे डिक्लेअर केलं, म्हणलं आपल्या संस्थेचं नाव रसिका मोहिनी. तर सगळ्यांनी उचलून धरलं. आणि त्यामुळे ते रसिका मोहिनी, मृगनयना रसिका मोहिनी असं ते गाणं पण आहे. तर काहींनी मला त्याची आठवण पण करून दिली. म्हणलं वा छान आहे. फक्त काय असतं, कुठलंही नाव जेव्हा तुम्ही कुठल्याही संस्थेला आपल्या देता तेव्हा ते रजिस्टर करायला लागतं. म्हणजे हे आता कमर्शियल व्ह्यू झाला त्याच्यामध्ये दुसरा, की शॉप ॲक्ट म्हणून एक प्रकार असतो, तर त्याच्या अंडर तुम्हाला ते रजिस्टर करायला लागतं. नाहीतर उद्या कोणीही उठेल आणि ते नाव घेऊ शकतं. तर ते घेऊन नये म्हणून ते रजिस्टर करणं आणि शॉप ॲक्ट खाली रजिस्टर करणं गरजेचं असतं. सो मी मग माझ्या मॅनेजरना म्हणलं, तुम्ही पहिला शोध घ्या की कुणाकडे हे रसिका मोहिनी नाव आहे का, आणि नसेल तरच आपल्याला ते घेता येईल. मग सगळं त्यांनी एक आठवडाभर शोध केला, सगळीकडे विचारलं, सगळे कुठेही नव्हतं. मग ते आम्ही नाव फायनली रजिस्टर केलं. आणि रसिका मोहिनीच्या अंडर स्टेज शोज जेवढे होतात, म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तक प्रकाशन असेल, जसं आषाढचं आम्ही केलं, किंवा अजून 1-2 पुस्तकांचंही प्रकाशन केलं आम्ही. बालनाट्य महोत्सव केला रसिका मोहिनीच्या अंडर, की पुणं सोडून जे तळेगाव किंवा जवळपासची जी मुलं असतात, तर त्यांना एक ते अट्रॅक्शन असतं की मग पुण्यामध्ये येऊन पुण्याच्या थिएटरमध्ये नाटक करणं, हे एक त्यांचं स्वप्न असतं. तर त्यांचा बालनाट्य महोत्सव आम्ही भरतनाट्य मंदिरमध्ये केला 3 दिवसाचा. आणि मग माझी जी सगळी नाटकं झाली ती आम्ही सगळे रसिका मोहिनीच्या अंडर, म्हणजे लाईव्ह शोज जेवढे सगळे होतात ते सगळे रसिका मोहिनीच्या अंडर होतात. मग त्याच्यानंतर काय झालं, 2008 का 2009 मध्ये मी सिनेमा प्रोड्यूस केला, होतं असं कधी कधी नावाचा. तो पण यूट्यूबला आहे, तुम्ही बघा, वेगळा सिनेमा आहे तो खूप. त्याला आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाला. तर तेव्हा मग माझे जे CA होते ते मला म्हणाले की मॅडम रसिका मोहिनीच्या खाली हे म्हणजे हा स्क्रीन आहे, आता स्टेज वेगळा आणि स्क्रीन वेगळा, सो तुम्हाला स्क्रीन करता वेगळं नाव घ्यायला लागेल. मग मी त्यांना म्हटलं पण मला रसिका मोहिनी कंटिन्यू करायचं आहे नाव. मग ते म्हणले त्याच्या मागे पुढे काही लावा तुम्ही, आणि मग ते नाव कंटिन्यू होईल. म्हणून मी त्याला रसिका मोहिनी आर्ट्स असं आम्ही केलं. आणि मग ज्या शॉर्ट फिल्म सगळ्या केल्या, सिनेमे सगळ्या केले, सिरियल ज्या केल्या सगळ्या, त्या सगळ्या रसिका मोहिनी आर्ट्सच्या अंडर केल्या. तर असं ते रसिका मोहिनी आणि रसिका मोहिनी आर्ट्स अशा, त्यामुळे त्या 2 संस्था झाल्या. आणि दोन्हीचे म्हणून आता जवळजवळ म्हणजे 17 प्रोडक्शन्स झालेली आहेत. म्हणजे 8-9 कमर्शियल नाटकं, त्यानंतर 1 सिरियल, 1 सिनेमा आणि 3 शॉर्ट फिल्म्स. आणि शिवाय हे आषाढ आणि याचे सगळ्याचं प्रकाशन सगळं केलेलं आहे. रसिका मोहिनीने सांस्कृतिक म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं ते पण केलं, आणि सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवलाय. हो, ॲक्च्युली काय झालं, भोरला मी आत्ता मध्ये गेले ते गेल्या वर्षी, आणि भोरच्या त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून होते. आणि तिथे मला असं बघताना जाणवलं की शाळा छान आहे, मुलं खूप चांगली आहेत सगळी, पण तिथे सुविधा काही नाही आहेत विशेष. भोरच्या जवळ नेरे नावाचं गाव आहे, तर तिथे हे पंचक्रोशी विद्यालय म्हणून आहे, तर आदर्श विद्यालय. तर तिथे ही 10वी पर्यंतची मुलं मुली सगळे म्हणून होते.
साधारण एक 81 मुलं आहेत सगळे म्हणून तिथे 80-90मध्ये मुलं आहेत ती. तर तिथे मी बघितलं की पंखे नाहीत शाळेला क्लासरूममध्ये. नंतर वरती ॲस्बेस्टॉसचं शीट लावलेलं, पत्रे साधे लावलेले, बाकं मोडलेली, रंग न दिलेला, असं सगळं ते दुरावस्था होती सगळी. आणि टॉयलेट्स नाहीत मुख्य. म्हणजे त्यांचं जे मी सहज चौकशी केली तर ते म्हणले टॉयलेट आहेत पण वरती त्याला काही नाही आहे. आणि आजूबाजूला बिल्डिंग्सही होत्या, मुली तर जातच नव्हत्या. मग त्या मॅडम म्हणाल्या की मुलींना जर जायचं असेल तर आम्ही शेजारच्या घरांशी टाय केलेलं आहे. अरे वा. मग त्या म्हणजे महिन्याचे जे पर्टिक्युलर दिवस असतात त्या दिवशी तर मुली येतच नाहीत. म्हणजे मुली प्रत्येक महिन्याचे 5-6 दिवस मुली येतच नाहीत शाळेमध्ये. आणि एरवी सुद्धा आल्या तर त्या शेजारच्या घरामध्ये त्यांना जायला लागतं. तर म्हणलं असं का तुम्ही, म्हणजे शाळेला टॉयलेट्स आणि हे तर व्यवस्थित पाहिजे. मग मी रसिका मोहिनीकडनं 5.5-6 लाख खर्च करून त्या संपूर्ण शाळेचा स्टाफ आणि मुलं आणि मुली यांच्याकरता 12 टॉयलेट्सचं पूर्ण युनिट एक बांधून दिलं. आणि आता त्यांचं म्हणजे, आणि मग ते काम पाहिल्यावर फेविक्विकचे एक जण होते, त्यांनी त्या मुलांना कॉम्प्युटर्स घेऊन दिले. एकाने शाळा संबंधातून रंगवून दिली, एकाने त्यांना 12 पंखे दिले. म्हणजे मी म्हणलं तसं एकाने काम सुरू केलं की ते लक्षातून बाकीचेही मदत करतात. तसं ते आता शाळा ती खूप छान झालेली आहे. आणि अजूनही त्यांना कंपाऊंड नाही आहे शाळेला. तर माझ्याकडे अजून जरा पैसे जमले की मी त्यांना कंपाऊंड वॉल बांधून देणार आहे. आणि दुसरं असं की रसिका मोहिनीकडनंच काय असतं ना की जेव्हा निर्माता प्रयोग करत असतो नाटकाचे तर त्यावेळेला बॅकस्टेज हे जे असतं की त्याच्यामध्ये ड्रेपरी, प्रॉपर्टी, मेकअप, साऊंड, हे जे सगळे लोक असतात तर ते नाटकातल्या कलाकारांपेक्षा ते जास्त महत्त्वाचे आणि महत्त्वाचे असतात. तर म्हणजे माझ्याकडे सुद्धा जवळ 15 लोकांशी बांधलेली आहेत की ते माझ्या प्रत्येक नाटकाला ते असतातच. तर कोविडमध्ये काय झालं, संपूर्ण म्हणजे सगळंच बंद होतं, नाटकं बंद होती, सगळं जग ठप्प झालेलं होतं. आणि ह्या लोकांचं काय असतं की त्यांचं ब्रेड अँड बटर उदरनिर्वाह फक्त त्यांच्या कामावर, म्हणजे मेकअप करणारा असेल तर फक्त मेकअपवर असतं, साऊंड करणारा असेल तर फक्त साऊंड ऑपरेशनवर असतं, किंवा ड्रेपरी असं तर इस्त्रीवाला फक्त तेवढंच करतो, त्यांना दुसरं काहीच नसतं. तर अशा वेळेला त्यांची उपासमारच होणार होती म्हणते मी. कारण हे आमच्या जेव्हा मोदीजींनी सांगितलं की मार्चमध्ये 24 मार्चला 2020च्या सगळं बंद झालं आणि त्या दिवशी गुढीपाडवा होता 24 का 25 मार्चला. आणि त्याने सांगितलं होतं की 1.5 महिना तर आता सगळं बंद राहणार आहे. नंतर ते पुढे 2 वर्ष झाला आवाग वेगळा. पण त्यावेळेला मग मी आणि माझ्या मॅनेजरनी हे लक्षात घेतलं की आता या लोकांचं काही खरं नाही. मग आम्ही संपूर्ण त्यांना 1 महिना पुरेल एवढं किराणाचं सामान रसिका मोहिनीकडनं त्यांना दिलं आम्ही, की त्याच्यामध्ये रोजच्या वापराचं किराणाचं सामान सगळं, म्हणजे हळद, मीठ, तूप, तेल, कडधान्य होती काही, गहू, तांदूळ, डाळी, गव्हाचं पीठ, असं सगळं आम्ही त्यांना दिलं. आणि 1 महिना त्यांना पुरेल एवढं दिलं. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाने काही ना काहीतरी स्वतःचं सुरू केलं. कोणी रिक्षा चालवायला घेतली, कोणी भाजी विकायची गाडी केली, किंवा असं काहीतरी मग, किंवा गाड्या धुण्याचा धंदा एकाने चालू केला, वॉशिंग वगैरे असं. तर पण काय होतं, तो शॉक असतो पहिला, की पहिला महिनाभरात जर तुम्हाला काहीच कुठे काही करता आलं ना तर काय करायचं. तर अशा वेळेला मग आमचं प्रोडक्शन हाऊसने ते सगळी जबाबदारी, पुण्यातल्या 40 बॅकस्टेज वर्कर्सना आम्ही हे केलं, त्यावेळेला मदत केलेली होती. आणि त्याच्यानंतर मग काही जणांना मग आम्ही त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करायला मदत केली, की एकाने वडापावचं दुकान टाकलं, तर मग त्याला एक 15,000 दिले की तू सुरू कर तुझं, किंवा अशा पद्धतीने. तर ही सामाजिक बेसिकली आपलं भान असतं, सामाजिक जाणीव असतं की समाजाकरता समाज आपल्याकरता एवढं करतो तर आपणही समाजाकरता काहीतरी देणं लागतो. तर त्या भावनेने आपण ते काम तेव्हा केलेलं होतं. अगदीच, म्हणजे ते म्हणतातच की आपण ज्या समाजात राहतो त्याला आपलं काहीतरी देणं लागतं आणि हे आपलं कर्तव्य आपण केलंच पाहिजे. करेक्ट, करायलाच पाहिजे. माझा अतिशय आवडता वैयक्तिक प्रश्न, तुमच्या मते नाटक आणि सिनेमा म्हणजे काय?
बोलायला गेलं तर तास पुरणार नाही खरं तर, पण मी शॉर्टमध्ये सांगेन. पूर्ण माध्यम म्हणजे दोन्ही दृकश्राव्य माध्यम आहेत, ऑडिओ व्हिज्युअल आपण म्हणतो. म्हणजे प्रेक्षकांना दोन्ही नाटकही बघून आनंद मिळतो, सिनेमा बघूनही आनंद मिळतो, पण त्याची प्रोसेस खूप वेगळी असते. सिनेमा हे खूप व्हास्ट आहे त्या दृष्टीने. त्याच्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिकल बाजू धरून सिनेमा हा एक म्हणजे मोठी इंडस्ट्री आहे नाटकापेक्षा. आणि सिनेमामध्ये कसं आहे, अभिनयाच्या बाबतीत पाहायला गेलं तर तुम्हाला रिटेकला स्कोप असतो. सिनेमामध्ये काही तुम्ही इकडचं तिकडे पूर्ण कॅनव्हाससारखं असतं, पूर्ण बदलू शकता. रिटेकला स्कोप असतो, लोकेशन्स तुमची वेगवेगळी असू शकतात. आणि पार युरोपमध्ये जाऊन भारतामध्ये अगदी खेडेगावातही तुम्ही ते शूट करू शकता. कॅमेरे वेगवेगळे असतात. आता तर ह्याच्यामध्ये रेड किंवा ब्लॅक किंवा वेगवेगळे कॅमेरे असतात. टीम मोठी असते, जवळ 100 माणसांची टीम असते सिनेमाला. त्याच्या उलट नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रिटेकला स्कोप नाही. त्यामुळे नाटकाच्या तालमी ह्या कडकच करायला लागतात. महिना दीड महिना कडक तालमी करूनच तुम्हाला स्टेजवर उभं राहायला लागतं. म्हणून तुम्ही बघत असाल तर सिनेमामध्ये नाटकातल्या लोकांना जास्त स्कोप असतो. याचं कारण त्यांचं पाठांतर असतं आणि ऑन द स्पॉट तुम्हाला ज्या रिॲक्शन्स असतात त्या ज्या तुम्ही नाटकामध्ये देऊ शकता, त्या सिनेमामध्ये तुम्हाला त्याची रिहर्सल आधी करायला लागते. पण नाटकामध्ये त्या त्या क्षणी कसा लोकांचा रिस्पॉन्स येतोय, तोही रिस्पॉन्स तुम्हाला जो नाटकाचा असतो तो इमिजिएट असतो. आणि सिनेमामध्ये तुम्ही काम केल्यानंतर 4-5 महिन्यांनी कधीतरी तो सिनेमा लोकांपर्यंत जातो आणि मग पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लाईव्ह रिॲक्शन्स बघायला मिळत नाहीत. नाटकामध्ये लाईव्ह रिॲक्शन्स तुम्हाला बघायला मिळतात. तिथल्या तिथे तुम्हाला फीडबॅक मिळतो की आपण करतोय ते काम चांगलं आहे का वाईट आहे ते. आणि नाटकाचं बजेटसुद्धा म्हणजे सिनेमाचं जर ते आता आपण बघतो सगळे करोडोंमध्ये बजेट असतं. नाटकाचं नॉर्मल कुठलंही नाटक साधं जर आपण केलं 15 ते 20 लाखाच्या पुढे त्याला खर्च येत नाही पहिल्या 2-5 प्रयोगांपर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्शन कॉस्ट येते, तुमचं सगळ्यांची मानधनं असतात, दिग्दर्शक असेल, लेखक असेल, त्याचं म्युझिक असेल, या सगळ्याचा जो खर्च असेल तो 15 ते 20 लाखापर्यंतच असतो. आणि मग जसा प्रयोग होतील तसतसा तो बदलत जातो. पण सिनेमाचा कॅनव्हास त्याच्यापेक्षा खूप मोठा असतो. मॅम, एक कलाकार म्हणून यश आणि अपयश हे अंतिम नसतं आणि महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रयत्न करत राहणं. तर एक कलाकार म्हणून तुम्ही हे कसं परिभाषित कराल? म्हणजे फक्त अभिनेत्री, सिनेनाट्य अभिनेत्री नाही, तर एक चित्रकार म्हणूनही, एक उद्योजिका आणि कवयित्री. यश आणि अपयश ह्या दोन्हीची खूप पहिल्यापासून सवय असावी लागते. कारण परवाच मी कुठल्या तरी माझ्या भाषणातही सांगितलं, ते लहान मुलांचं हे होतं त्यांचं, म्हणजे तुम्ही तर आता खूप मोठे आहात, ती KG मधली मुलं होती आणि त्यांच्या पालकांशी मी संवाद साधला. मी त्यांना सांगितलं की मुलांना तुम्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावा आणि त्यांना अपयश काय असतं आणि नकार काय असतो हे त्यांना कळायला पाहिजे. जर तुम्हाला अपयश आणि नकार कळला नाही तर पुढे जाऊन डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जे आपण आता ह्याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम जे मुलांचे बघतो की एखाद्या मुलाला नाही म्हणलं लगेच त्याचा इगो हर्ट होतो आणि मग नाही त्या गोष्टी ते करायला जातात. तर तसं जर होऊ द्यायचं नसेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अपयश आणि नकार, या 2 गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून याच्याची सवय व्हायला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं समानता, मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद न करता, म्हणजे नुसतंच आपण म्हणतो म्हणजे आता महिला दिन येतोच आहे 8 मार्चला, पण जर पहिल्यापासून मुलांना सवय लागली, घरामध्ये नॉर्मली चित्र काय असतं की आई स्वयंपाकघरामध्ये असते, वडील बाहेर TV बघत असतात, मग मुलं तेच होतं, मुलांना तेच बघत बघत मुलगी आईकडे जाऊन स्वयंपाकघरामध्ये आईला मदत करते आणि मुलगा वडिलांबरोबर बाहेर बसतो. तर हे चित्र बदलायला पाहिजे. तुम्हालाही मी सांगेन की घरची कामं करताना कुठलीही लाज न बाळगता आपल्या आई, वडील, बहीण, भाऊ जे काय करत असतील सगळ्यांनी समान वाटणी करत घरातली कामं आणि बाहेरची कामं ही त्याची समान वाटणी व्हायला पाहिजे. की मी मुलगी म्हणून मी हे करणार नाही, मी मुलगा म्हणून मी हे करणार नाही,
असं काहीही मानायचं कारण नाही. सगळ्यांची बुद्धी सेम असते, सगळ्यांची कपॅसिटी सेम असते. सो तिथे कुठेही फरक करण्याची गरज नसते एकतर. आणि जर हा फरक राहिला नाही तर मला असं वाटतं की महिला दिन साजरा करण्याची पण गरज राहणार नाही याच्यानंतर. सो त्यामुळे यश आणि अपयश ह्या दोन्ही जे नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याला तुम्ही म्हणजे यशाने तुम्ही हुरळूनही जाता कामा नये आणि अपयशाने खचूनही जाता कामा नये. दोन्हीची जर तुम्हाला सवय असेल तर एक निर्विकार मनाने दोन्ही तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि यश जरी मिळालं तरी हुरळून न जाता पुढे जात राहायला पाहिजे. अपयश जरी आलं तरीही खचून न जाता आपलं मार्गक्रमण चालू ठेवायला पाहिजे. आणि हे मी अनुभवातनं शिकले. कारण अपयश खरोखरच अपयश हे यशापेक्षा जास्त येतं आयुष्यात. अजूनही तेच आहे. म्हणजे लोकांना दिसतं की एवढं केलं तेवढं केलं पण त्याच्या मागे त्याच्या आधी आलेलं अपयश सहसा कोणाला दिसत नाही आणि आपण कोणाला सांगायला जात नाही. याचं कारण भीती असते की लोक काय म्हणतील. पण अपयश जर प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न केला तर त्यातनं खरं लोकांना शिकायला जास्त मिळेल. अगदीच मॅम, फार मोलाचा सल्ला तुम्ही दिला इथे. आपल्याबरोबर काही पत्रकारितेतले विद्यार्थी इथे आहेत आणि त्यांचे शिक्षक वृंद, तर त्यांच्यापैकी कुणाला तुमच्याबद्दल प्रश्न असतील तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नोत्तरांच्या सत्राला. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही प्रायोगिक नाटकांपासून म्हणजे महाविद्यालयापासून ते व्यावसायिक नाटकापर्यंतचा प्रवास केलेला आहे. तर मला असं विचारायचं आहे की प्रायोगिक नाटकांमध्ये आणि व्यावसायिक नाटकांमध्ये नाटकाला अनुसरून म्हणजे कंटेंटला अनुसरून काय फरक जाणवतो? खूप छान प्रश्न आहे. बसा तुम्ही. मी या प्रश्नाची वाट बघत होते. त्याच्या आधी मी एवढं सांगेन की पुण्यामध्ये सध्या तुम्ही जर पेपरमध्ये जाहिराती पाहिल्या तर पुण्यामध्ये प्रायोगिक नाटकं खूप होत आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये ज्योत्स्ना भोळे सभागृह किंवा सुदर्शन रंगमंच, द बेस किंवा बॉक्स या ठिकाणी खूप प्रायोगिक नाटकं होतात. व्हेरेज व्यावसायिक जी नाटकं आहेत ती मुंबईवरनं पुण्यात येत आहेत, त्यांचे प्रयोग करतात आणि ते जातात. पुण्यामध्ये व्यावसायिक नाटकं फार कमी झालीत. म्हणजे पुण्याचं प्रोडक्शन म्हणून पाहायला गेलं तर रसिका मोहिनी आमचं एक आपलं प्रोडक्शन चालू असतं आणि अक्षरशः म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक पुण्यामधनं व्यावसायिक नाटक करतात. बाकी सगळे आता प्रायोगिक नाटकाकडे वळलेले आहेत. तर प्रायोगिक नाटकामध्ये आणि व्यावसायिक नाटकामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू धरला तर प्रायोगिक नाटकाला जसा खर्चही कमी येतो, व्यावसायिक नाटकाला खर्च जास्त असतो नेहमी. प्रायोगिक नाटकाला तुम्हाला कलाकार असतील किंवा बॅकस्टेजचे लोक असतील त्यांना पैसे म्हणजे मानधन ज्याला आपण म्हणतो ते खूप कमी तरी देतात किंवा देतही नाहीत. बऱ्याच व्यावसायिक नाटकाची गणितच ती वेगळी असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाला भरपूर मानधन मिळू शकतं. प्रायोगिक नाटकाचं एक असतं की तुम्ही अगदी छोट्या कंटेंटपासून म्हणजे एकांकिकेपासून ते दीर्घांकापर्यंत 2 अंकी नाटकापर्यंत प्रायोगिक नाटक आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये कंटेंटला महत्त्व असतं. कलाकार तुम्ही कोण घेताय त्याला कमी महत्त्व असतं, कारण लोकांपर्यंत ते कंटेंट पोचवणं त्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं. आणि कंटेंट वाईज खरोखरच चांगली असतात प्रायोगिक नाटकं. आणि त्याच्यामध्ये नेपथ्य असेल किंवा संगीत असेल किंवा कॉस्च्युम्स असतील, मेकअप असेल, या सगळ्या गोष्टींना एक मर्यादा असते. नेपथ्य हे अनेकदा सूचकही असतं. संपूर्ण तुमचा फ्लॅट सेट लागला आहे किंवा त्याच्यावर भरमसाठ खर्च केला आहे असं कधीही नसतं. म्हणजे एखादा बसस्टॉप दाखवायचा तर एक नुसता खांब दाखवलेला असतो की तो बसस्टॉप झाला, किंवा ऑफिस दाखवायचं आहे तर एखादा फक्त टेबल आणि त्याच्यावर काय लॅपटॉप दाखवला तर ऑफिस झालं. पण तसं व्यावसायिकला करून चालत नाही. व्यावसायिकला तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दाखवायला लागतं. शिवाय प्रायोगिक नाटकामध्ये कलाकार जे असतात ते ट्रेंड असतीलच असं नाही. एक तुम्ही 2-4 दिवस वर्कशॉप घेतलं आणि मग तुम्ही त्या कलाकाराला नाटकामध्ये काम करायला सांगितलं, तो करू शकतो आणि ते होतं, ते होऊ शकतं. व्यावसायिक नाटकाला तसं नसतं. व्यावसायिक नाटकाला एक तर तुम्हाला अनुभवी कलाकार तरी घ्यायला लागतो किंवा त्यांचं वर्कशॉप जर घ्यायचं असेल तर महिना वर्कशॉप आणि ट्रेनिंग देऊन मगच तुम्हाला व्यावसायिक नाटकामध्ये उतरावं लागतं. कारण त्याच्यामध्ये ऑडियन्स म्हणजे आज
व्यावसायिक नाटकाचं बालगंधर्व असेल, यशवंतराव असेल, तुमचं गणेश कला क्रीडा असेल, 1000-2000 लोक बघायला आलेली असतात ते नाटक. व्हेरॅज तुमचं प्रायोगिक नाटकाला 25-30-50 एवढीच लिमिट असते. त्यामुळे तिथपर्यंतच त्याच लोकांना, आणि ते सुद्धा ज्यांना प्रायोगिकची आवड असेल तेच लोक त्या नाटकांना येतात. आणि व्यावसायिकची नाटकं व्यावसायिकची लोक सहसा प्रायोगिकला जात नाहीत. मी माझं उदाहरण देते. मला अगदी कोणी बोलवलं आवर्जून तरच मी प्रायोगिक नाटकांना जाते, कारण मला माहिती असतं ते काय आहे आणि काय कसं करतात ते. मी वाईट आहे असं म्हणत नाही, कारण त्याच्यामध्ये कंटेंटला महत्त्व देतात. पण व्यावसायिक नाटकामध्ये कंटेंट बरोबरच तुम्ही एकंदर डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो त्याला खूप महत्त्व असतं. कारण लोक 400-500 रुपये देऊन तुमचं नाटक बघायला आलेले असतात. सो त्यांना तेवढं देणं हे निर्मात्याचं कर्तव्य असतात. प्रायोगिक नाटकाला तुम्हाला 40 रुपये, 50 रुपये, काय मॅक्सिमम 100 रुपये, याच्या पलीकडे तिकीट दर नसतो. तर हा मेन त्याच्यामध्ये फरक आहे. आणि प्रायोगिक नाटकांना सुद्धा, म्हणजे आता तुम्ही जर हे बघितलं असेल काजव्यांचं गाव, किंवा काही नाटकं ती व्यावसायिकला सुद्धा खरं जाऊ शकतात आणि असं करतातही. जर तुम्हाला ते नाटक खूप चांगल्या पद्धतीने चाललं तर त्याचं ते व्यावसायिकमध्ये रूपांतर होतं म्हणजे काय, ते मोठ्या स्टेजवर जातं, बालगंधर्व वगैरे अशा ठिकाणी. मग ते कलाकारांनाही त्याच्यामध्ये पैसे मिळतात, त्याच्यामध्ये ते डिटेलिंगही करतात. आणि काजव्यांचं गाव जर सारखं नाटक जर त्याचा व्यावसायिकला पण करतात कधी, मग त्याच्यामध्ये ते स्टेजचे फेरफार करतात. म्हणजे इथे जर फक्त सूचक त्याच्यामध्ये जर नेपथ्य असेल तर प्रत्यक्ष व्यावसायिकला करताना डिटेलिंग करतात त्याच्यामध्ये ते. तो हा मेन त्याच्यामध्ये फरक आहे. हॅलो मॅम, माझा असा प्रश्न होता की ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुम्ही तुमची फंडिंग कशी सिक्युअर ठेवता? फंडिंग काय सिक्युअर ठेवता? कशी सेक्युअर ठेवता? हां ओके. एक तर काय असतं, हे बरोबर आहे, जेव्हा प्रोड्युसर असतो तर त्याला स्वतःचं फंडिंग एक तर स्वतःच उभं करायला लागतं. मग अशा वेळेला एक फायनान्सर तो घेऊ शकतो की जो फक्त त्याच्यामध्ये पैसे घालणार आहे, आणि मग एक सर्टन किंवा त्याच्यामध्ये 2-3 प्रोड्युसर पण येऊ शकतात. मग अशा वेळेला ते काय करतात की आता तुम्ही बघितलं असेल अलबत्या गलबत्यासारखं नाटक, तर त्याच्यामध्ये 3 प्रोड्युसर्स आहेत. तर ते तिघं काय करतात, ते तिघं समजा काय 5-5 लाख 10-10 लाख त्यांनी प्रत्येकजण त्याच्यामध्ये घालतं. मग एक जण असा असतो की तो राहुल भंडारेंसारखा माणूस की तो संपूर्ण ते जमवून आणतो, टीमवर्क. जेव्हा शो होतो, समजा आता काय तुमचं लाखभर बुकिंग झालं आहे समजा, मग त्याचे सरळ 3 भाग करायचे आणि 3 भाग त्या 3 प्रोड्युसर्सना जातात. अशा वेळेला फायनान्सर जेव्हा असतो, आता माझ्या एका नाटकाला एका फायनान्सर ॲप्रोच झालेला होता की मी फायनान्स करतो म्हणून. पण त्याच्यामध्ये त्यांचं कसं असतं की ठीक आहे, मी त्याच्यामध्ये समजा 10 लाख घातले, तर त्याला त्याच्यावर ते इंटरेस्ट सकट त्याचे आपल्याला परत करायला लागतात पैसे. तर ते जर प्रोड्युसरची तयारी असेल तर ते करतात, नाही तर मग स्वतःच्या हिमतीवर ते प्रोडक्शन करतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी कोणाकडनंही कधी एक पैसाही घेतलेला नाही आत्तापर्यंत, कारण म्हणजे माझे बॅकग्राऊंड सिक्युअर आहे एकतर. त्याच्यानंतर आम्ही जे आत्तापर्यंत एवढं जे 20 वर्ष मी नाटक करत आली आहे, तर त्याच्यामुळे काही माझी अमाऊंट, म्हणजे ठरलेली अमाऊंट जी मला माहिती आहे की हे मला आता पुढच्या प्रोडक्शनला लागणार आहे, तर तेवढी मी आधी सिक्युअर केलेली असते. की 15 लाख म्हणजे बाजूला ठेवलेले आहेत. ते 15 लाख सोडून मला बाकीचा जो काही खर्च असेल तो मी राहिलेल्या अमाऊंटमधनं करते. सो अशा 3-4 पद्धतीने तुम्ही प्रोडक्शन ह्याच्यामध्ये करू शकता. पण माझं सजेशन, जे कोणाला प्रोड्युसर व्हायचं असेल तर आवडेल सांगायला की शक्यतो कोणाकडनं मदत घेऊ नका, कारण ते नंतर येऊन डोक्यावर बसतात. तसं. आणि काय असतं ना, आपण प्रोड्युसर म्हटल्यानंतर आपला से महत्त्वाचा असतो. तो उद्या फायनान्सर असेल किंवा दुसरा प्रोड्युसर असेल तर तो त्याला आवडेलच असं नाही, किंवा तो ते ऐकेलच असं नाही, आणि मग आपल्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही अशा वेळेला. सो ते जर टाळायचं असेल आणि आपल्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल तर शक्यतो कोणाकडनं मदत न घेतलेली बरी. माझा प्रश्न असा आहे की नाटक आणि फिल्म डिरेक्ट करताना सोबत ॲक्टिंग करताना डिफिकल्टीज काय काय? सॉरी, नाटक किंवा फिल्म डिरेक्ट करताना त्यामध्ये ॲक्टिंग करताना डिफिकल्टीज काय काय येतात? डिफिकल्टीज पण करायचं आणि ॲक्टिंग पण करायची. हां, म्हणजे एकाच माणसाला डिरेक्शन आणि ॲक्टिंग दोन्ही करायचं असेल अशा वेळेला काय असतं, आपण असिस्टंट नेमलेले असतात.
मी माझ्या बाबतीत सांगेन, मी डिरेक्टर नाही आहे. म्हणजे तर तुम्ही चुकून सांगितलं असेल तर लेट मी टेल यू, मी स्वतः डिरेक्टर मी डिरेक्शन केलेलं नाही आत्तापर्यंत आणि माझा तो विचारही नाही आहे. मी प्रोड्युसर आहे, मी ॲक्टर पण आहे. त्यामुळे माझ्या सिनेमाचा किंवा नाटकाचा हा डायरेक्टर वेगळाच असतो डेफिनेटली. आणि त्यांचे पुन्हा असिस्टंट असतात. म्हणजे आता असं झालं होतं की आमचा जो एक डिरेक्टर होता त्यांनी काम पण केलं होतं. आता आपण जर वैशाख फिल्म बघितली तर त्यातला तो जो सावकार दाखवला आहे तो स्वतः डिरेक्टर पण आहे आणि त्यात त्यांनी रोल पण केलेला आहे. तर अशा वेळेला ते काय करतात की हा सीन आहे तो त्याच्या असिस्टंट डायरेक्टरला समजावून सांगतात आणि त्याला सांगतात ना, DOP अर्थात वेगळाच असतो कॅमेरामन, आणि त्याला सांगितलेलं असतं की हा शॉट असा असा होणार आहे, हा अँगल आहे आणि मी इथे बसणार आहे. हे सगळं आधी ठरलेलं असतं. म्हणजे स्केचबोर्ड जो आपण ह्याला स्टोरी बोर्ड ज्याला म्हणतो तो सगळा पहिला रेडी असतो आणि स्टोरी बोर्डप्रमाणे सगळे जात असतात. आणि स्टोरी बोर्डचा तो जो सीन असतो जिथे हा डायरेक्टर कम आर्टिस्ट काम करणार असेल तर तो स्टोरी बोर्ड त्या असिस्टंट डायरेक्टरच्या हातात देतात आणि सांगतात की ही पोझिशन आहे, हा अँगल आहे, हा कॅमेरा अँगल आहे आणि इकडनं हा आर्टिस्ट येणार आहे, तिथे तो तिथे बसणार आहे. सगळं सेट असतं ते तशा पद्धतीने ते करतात. म्हणजे आणि टीम असते शेवटी. नाटक काय किंवा सिनेमा काय हे टीमवर्क असतं आणि टीमवर्क एक माणूस एकटं काहीच करू शकत नाही. टीमवर्क जर असेल आणि सगळे कॉपरेटिव्ह असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात अशा वेळेला. नमस्कार मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की अनेक मुलींना ह्या क्षेत्रात यायचं आहे, पण बऱ्याचदा आपण मीडियामध्ये किंवा अशा बातम्या ऐकतो ऑडिशन्स रिलेटेड मुलींना आलेले अनुभव. सो ॲज अन इन्सायडर आणि एक लेडीज म्हणून तुम्हाला काय सांगता येईल किंवा त्यांनी काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? या बाबतीत एक गोष्ट सांगू छोटीशी माझ्या बाबतीत घडलेली. नांदेडला वर्कशॉप होतं ॲक्टिंग. मी आणि राहुल सोलापूरकर होते माझ्याबरोबर आणि अजून 2 जण, असे आम्ही 5 जण वर्कशॉप कंडक्ट करायला गेलो होतो 3 दिवसाकरता. आणि कॉलेजमधली सगळी मुलं होती नांदेडला. तर शेवटच्या दिवशी सगळं आमचं हे झालं, सगळं समारोप वगैरे झाला आणि आम्ही निघालो सगळे तिकडनं. आणि मग काही मुलांनी माझे नंबर घेऊन ठेवले होते, कार्ड वगैरे घेऊन ठेवलं होतं. घरी आले मी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी सकाळी 6 वाजता माझ्या घरची बेल वाजली. म्हटलं 6 वाजता मग कोण आलं म्हणून मी दार उघडलं तर एक कॉलेजमधली मुलगी दारात उभी. तर 17-1 वर्षाची असेल, 16-17 वर्षाची. तर मला काहीच लक्षात येईना. म्हटलं कोण आहेस तू, काय? मला वाटलं माझ्या मुलीची मैत्रीण आहे का काय. तर ती म्हणली मॅडम तुम्ही ओळखलं नाही मला, नांदेडला आपण भेटलो होतो बरं का. म्हणलं बरं, तू काय करत होतीस तिथे? नाही का मी वर्कशॉप अटेंड केलं तुमचं. म्हणलं बरं, अरे वा. म्हणलं तू मग पुण्यातनं गेली तीस का काय? नाही मी नांदेडवरनं आले मला म्हणली. म्हणलं का, तू आत्ता इथे का आलीस पण? तर नाही मला तुमच्यासारखं ॲक्टर बनायचं आहे. म्हणलं अगं तू काय म्हणजे तू घरी सांगितलंस का? तर नाही म्हणली. घरी आईनी परवानगी दिली नसती आणि म्हणून मग मी घरनं पळून आली आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणलं ही मुलगी आज माझ्याकडे आली म्हणून वाचली. मी सोडून जर दुसरीकडे कुठे गेली असती तर काय झालं असतं हिचं आज. मग मी तिला घरात घेतली, तिला चहा पाणी सगळं केलं तिचं. बोलता बोलता तिच्या घरचा नंबर घेतला, हळूच तिच्या आईला फोन करून सांगितलं. म्हणलं असं असं ही आलेली आहे इथे आणि तुम्ही इकडे या म्हणून. तुम्हाला सांगते ती आई रडायला लागली फोनवर. तोपर्यंत त्यांनी पोलिसात कंप्लेंट दिलेली होती. ही मुलगी पळून नांदेडहून इथे ॲक्टर बनायला आलेली होती. मग ती आई आली आणि मी तिला समजावून सांगितलं. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं मी आत्ता उत्तर देते. ती मुलगी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला काहीतरी शिकत होती. मी तिला म्हणलं तुला ॲक्टर व्हायचं आहे ना, ॲक्टर हो तू. हे फील्ड चांगलं आहे आणि वाईट पण आहे, पण म्हणलं तू पहिली मोठी हो, तू ह्याच्यामध्ये शिक म्हणलं तू आधी. आणि हे जे माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं तर तेच मी तिला सांगितलं की हे खूप अनिश्चित आहे सगळं फील्ड. नाटक सिनेमाचं फील्ड अनिश्चित आहे. त्याला आपण अळवावरचं पाणी म्हणू की ते कुठला थेंब कधी घरमळून पडेल, यू नेवर नो. तुम्हाला चान्स लागला तर तुम्ही मोठे पण होऊ शकता,
जर काही नाही झालं तर तुम्ही एक्स्ट्रा म्हणून सुद्धा जाऊ शकता किंवा काहीच होऊ शकत नाही तुमचं. तर मी तिला म्हटलं तू मोठी हो, मॅच्युअर हो, तू क्लास कुठला तरी चांगला जॉईन कर, वर्कशॉप्स जॉईन कर, तू पुण्यात यायचं असेल तर मी तुला मदत करीन सगळी, पण तू म्हणलं शिक्षण किमान तू ग्रॅज्युएशन तुझं कर आणि त्याच्यानंतर तू ये इथे म्हणलं ललित कला केंद्र आहे पुण्यामध्ये, तिथे मी तुला ॲडमिशन मिळवून देईन, तिथे तू शिक तुझं पुढचं. आणि म्हणलं इथल्या छोट्या छोट्या वर्कशॉप्समध्ये तू जायला लाग, इथल्या म्हणजे छोटे छोटे जे ग्रुप्स आहेत तिथे मी तुला इंट्रोड्यूस करून देईन आणि मग तुझं तुला कळेल पुढे नक्की काय करायचं आहे ते. पण म्हणलं असं 16-17व्या वर्षी म्हणलं घरातनं पळून येऊन म्हणलं तुझं काहीही होणार नाही आहे. तोपर्यंत तिची आई पण आलेली होती, तिला मुलीला पाठवलं. आणि मला खरं सांगायला आवडेल या गोष्टीला आता 3 वर्ष झाली. नांदेडमध्येच तिने एक छोटा ग्रुप नाटकाचा फॉर्म केलेला आहे आणि असेच ते छोटे छोटे स्ट्रीट प्लेज वगैरे त्याच्यामधून आता करतायत. म्हणलं छान आहे, तू ह्याच्यात असाच अनुभव घेत राहा आणि ज्या दिवशी तुला वाटेल तुला कॉन्फिडन्स येईल त्या दिवशी म्हणलं तू पुण्यात ये, मी तुला पुढचं दाखवीन काय कसं करायचं ते. तर हे असे अनुभव असतात. त्यामुळे मला सगळ्यांना हेच सांगायचं आवडेल तुम्हाला की पहिलं तुमचं, आणि जसं मी बॅकस्टेजचे जे आमचे लोक होते त्यांनाही मी सेम सांगितलं की तुम्ही मेकअप फक्त तुम्ही मेकअपवर जे पैसे मिळवताय ते आत्तापर्यंत ठीक होतं, पण कोविडसारखा जर काळ आला तर यू नेव्हर नो काय होईल पुढे, आणि अजूनसुद्धा पुढे होऊ शकतं असं. तर तुम्ही एक अलाइड तुमचा काहीतरी बिझनेस सुरू करा. म्हणजे समजा उद्या सगळं ठप्प झालं तर तो बिझनेस सुरू करून तुम्हाला तुमचं इन्कम सुरू करता येईल. तर तेच मी तुम्हाला सांगेन की फक्त नाटक आहे नाटक, अभिनय काय अभिनय न करता तुम्ही हे सुद्धा तुमची आवड म्हणून नक्की करा. पण जे काही तुम्ही पहिल्यापासून तुमचं प्रोफेशन किंवा जी काही तुमचं ब्रेड विनिंगचं जे तुम्ही ठरवलेलं असेल तेही तुम्ही करा. कारण नाटकामध्ये कसं असतं बघा, तुम्ही आता मोहन जोशीसारखे ॲक्टर असतील किंवा खूप लोक असे करतात, मोहन आगाशेसुद्धा ते स्वतः सायकियाट्रिस्ट आहेत. तर ससूनमध्ये ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते सायकॉलॉजी ह्याचे सायकियाट्री डिपार्टमेंटचे, पण ते कामही करत होते, अजूनही करतात. तर तसं की तुमचा व्यवसाय एकीकडे तुम्हाला चालू ठेवायचा आहे, किंवा बँकेमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत काम करतात आणि आवड म्हणून नाटक सिनेमाही करत राहतात. आणि हे सगळे म्हणजे बँकमध्ये असतील, कॉलेजमध्ये असतील किंवा जिथे तुम्ही काम करता ते लोक कन्सिडरेट असतात. आमच्या किशोर पंपमध्ये सुद्धा ज्या लोकांना नाटकात काम करायचं असतं त्यांना मी सवलत देतो की तुम्ही जा, तुमचं एवढं तुमचं झालं की तुम्ही परत या, किंवा दिवसाचे 4 तास तुम्हाला सूट आहे त्यातनं. तर असं कन्सिडर करणारे लोक असतात. त्यामुळे मी सांगेन फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये न राहता तुमचा व्यवसाय आणि तुमची ही आवड. इकिगाय म्हणून पुस्तक तुम्ही कदाचित वाचलं असेल. इकिगाय हे एक जसं जॅपनीज वे ऑफ हॅपी लिव्हिंग, ते पुस्तक ॲमेझॉनवर आहे, तुम्ही नक्की वाचा, किंवा त्याचं ऑडिओ बुक पण आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की तुमचं जे पॅशन आहे दॅट शुड बी युअर प्रोफेशन अँड विच शुड बी युअर अर्निंग, तर तुम्हाला त्यातनं आनंद मिळू शकतो. जसं सचिन तेंडुलकरचं असेल की त्यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड होती, तेच त्यांचं पुढे पॅशन झालं, प्रोफेशन झालं, अँड ही वॉज अर्निंग थ्रू इट. दॅट वॉज इज इकिगाय. अमिताभ बच्चनचा पहिल्यापासून आपण ग्राफ बघतो कसा चढत गेला, आणि या एजला सुद्धा ते काम करतात. सो त्यातनं त्यांना आनंद मिळतो, त्यातनं त्यांना पैसेही मिळतात. सो ॲक्टिंग इज इकिगाय. म्हणजे पॉलिटिक्समध्ये गेले तिथे ते फेल झाले, सो दॅट वॉज नॉट हिज इकिगाय. तसं आहे ते. तर मॅम आशा करते की आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या या प्रवासातून भरपूर काही शिकायला मिळालं असेल. मॅम आमच्या कार्यक्रमाची एक परंपरा आहे की इथे येणारे पाहुणे आम्हाला या मगवर स्वाक्षरी देतात आणि एक छोटा संदेश देतात त्यांची आठवण म्हणून. तर मी तुम्हाला अशी विनंती करते की या मगवर आपण आपली सही आणि आमच्यासाठी एक छोटासा मेसेज ठेवा. बसूनच करू? हो चालेल. ओके. So my short line of advice will be believe in yourself. Believe in yourself. That is most important. आणि in your capacities. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. अँड तसं जर तुम्ही केलं तर you will just paint the sky, I'm sure. तिकडे दाखव.
मलाही खूप छान वाटलं सगळ्यांशी इंट्रॅक्शन करून आणि प्रश्नही तुम्ही खूप छान विचारलेत. रिअली लाईक्ड इट. मॅम, एक शेवटचा प्रश्न होता की विद्यार्थ्यांच्या वतीने मी विचारते की नाटक आणि सिनेमा या दोन्हींमधला अभिनय फार वेगळा असतो, तर याबद्दलचं थोडं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर. हो, म्हणजे आम्ही त्याच्यावर सुद्धा वर्कशॉप घेतो की सिनेमाचं ॲक्टिंग आणि ह्याचं नाटकातलं ॲक्टिंग. नाटकामध्ये कसं असतं की तुम्हाला एक तो ठरलेला स्पॅन एरिया असतो 30 फीट बाय 25 फीट. तेवढ्यातच तुम्हाला वावरायचं असतं आणि तेवढ्यातच तुम्हाला तुमचं जे काय बेस्ट असेल ते दाखवायचं असतं. दिग्दर्शकांनी जसं तुम्हाला मुवमेंट सांगितलेल्या असतील की इकडून इकडे जायचं आहे, जाताना हे वाक्य बोलायचं आहे, त्यावर हुकूम तुम्हाला ते करावंच लागतं. सिनेमामध्ये लाईट, इव्हन नाटकामध्ये सुद्धा लाईट घेणं हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता इथे सुद्धा हा लाईट, आता समजा हा लाईट आहे, तो घेणं याचा अर्थ काय, तर तो लाईटचा जो प्रॉपर प्रकाश आहे तो माझ्या बॉडीवर, माझ्या चेहऱ्यावर जर नीट आला तर प्रेक्षक मला चांगल्या पद्धतीने बघू शकतील. सिनेमामध्ये कसं असतं, तो लाईट त्या कॅरेक्टरप्रमाणे त्या ॲडजस्ट करतात. लाईट्स जे असतात तर कॅरेक्टरच्या मुवमेंटप्रमाणे तो लाईट फिरतो. व्हेरॅज इथे तुम्हाला ॲक्टिंग करताना तो लाईट कसा घ्यायचा, नाटकामध्ये सांगते मी, त्याच्याप्रमाणे तुमच्या मुवमेंट्स तुम्हाला घ्यायला लागतात. जर तुमचा को ॲक्टर असेल आणि तो तुम्हाला जर कव्हर करत असेल तर तो तुम्ही कव्हर होऊ देणार नाही, अशा पद्धतीने तुमच्या मुवमेंट्स तुम्हाला ॲडजस्ट करायला लागतात. मग याच्यामध्ये तो एक, म्हणजे मी एका 2 मिनटात मी नाही हे सांगू शकणार. याचं कारण हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, म्हणून मी म्हटलं तसं ह्याच्यावर सुद्धा वर्कशॉप्स असतात. पण जुजबी ढोबळ मानाने सांगायचं तर हा मेन फरक आहे की नाटकाचा स्पॅन हा 30 बाय 25 असतो आणि सिनेमाचा हा कितीतरी वास असतो. सिनेमामध्ये तुमच्याप्रमाणे लाईट फिरतो, इथे लाईटप्रमाणे तुम्हाला फिरायला लागतं. तर एक छान मोलाचा संदेश तुम्ही आम्हाला दिला इथे. तर मॅम, तुमच्याबरोबर आमचा वेळ कसा गेला आम्हाला हे कळलंच नाही, पण वेळेचं बंधन तर प्रत्येकालाच असतं. तर वेळ आहे इथेच थांबण्याची. परत भेटूया पुढील भागात मंथन 2023 रेट्रो से मेट्रो तक, सहप्रायोजक लोकमान्य टिळक प्रतिष्ठान या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.